श्री स्वामी समर्थ. श्रीराज क्रिएशन या पेजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. भाग 17. आज आपण शिकणार आहोत पाईप क्लीनरपासून पिवळ्या कलरचे फूल. श्री स्वामी समर्थ. आता आपण शिकणार आहोत विविध प्रकारची फुले, लहान प्रकारची, लहान साईजमध्ये. त्यासाठी मी या 5 पाईप क्लीनर घेतले. ओके, मी या 5 पाईप क्लीनर घेतल्या. ओके, आपल्याला लहान फुलं तयार करायची आता विविध प्रकारची. ओके, त्यासाठी मी या 5 पाईप क्लीनर घेतलेले आहेत त्याच्या फुलाच्या पाकळ्या तयार करण्यासाठी. ओके, तर मी आता ही एक पाईप क्लीनर घेतली. ओके, ही एक पाईप क्लीनर घेतली. तिला मी अशी फोल्ड केली. ओके, फोल्ड केल्यानंतर तिला मी अशी मधून कट केल्यानंतर तिला मी अशी हे केलं, फोल्ड केली. तिला अशी फोल्ड केली. ही एक पाईप क्लीनर घेतली. याच्यात मी अशी टाकल्यानंतर इथे दाबला आहे 2 पिळे घेतली. ही जी मागची त्याच्यामध्ये 2 पिळे घेतले. 1 2 पिळे घेतल्यानंतर ही इकडे घेतली आणि ही इकडे घेतल्यानंतर हिला अशी बरोबर सेट करून घेतलं. ओके, अशी सेट केल्यानंतर मी एक मागची कोणतीही घेतली त्याच्यानंतर मी काय केलं, ही पॅक करून घेतले, लॉक केलेले. ओके, काय केले, लॉक केलेले. अशी आपल्याला किती 5 पाकळ्या करायच्या. ओके, 5 पाकळ्या, आपली एक पाकळी बनवून तयार आहे. ओके, मी तुम्हाला अजून एक पाकळी करून दाखवते. ओके, ही घेतली पाईप क्लीनर, तिला अशी कट केल्यानंतर तिला अशी फोल्ड केल्यानंतर तिला अशी फोल्ड केल्यानंतर ह्या पाईप क्लीनरमधून 8 टाकले. तिला मी पिळी देते. 1 2 पिळी दिल्यानंतर ही इकडे घेतली आणि ही इकडे घेतली. ते घेतल्यानंतर मी पुन्हा सेट करून घेतले. सेट केल्यानंतर ही पाईप क्लीनर घेतली. ह्याच्याने काय केलं, मी अशी फोल्ड लॉक करून घेतलेली आहे. ओके, हे आपल्या 2 तयार आहेत. ओके, आपल्याला अशा किती 5 करायच्या आहेत. ओके, मी तुम्हाला अजून एक पाकळी करून दाखवते. ओके, हिला घेतली, हिला मी अशी फोल्ड केल्यानंतर हिला अशी फोल्ड केली. दुसरी लाईन काय केली, अशी फोल्ड केल्यानंतर ही इथून 8 टाकल्यानंतर ही जी मागच्या मी पिळी घेतली. 1 2 पिळी घेतल्यानंतर ही इकडे घेतली आणि ही इकडे घेतल्यानंतर हिला मी ते लॉक करते या पाकळीला. ओके, या पाकळीला मी काय करते, लॉक करते. तुम्ही बघू शकता मी या पाकळीला काय केली, लॉक केली. ओके, तर अशा आपल्याला किती पाकळ्या तयार करायच्या आहे, 5. ओके, 5 पाकळ्या आपल्या या 5 पाकळ्या बनवून तयार आहेत. ओके, या 5 पाकळ्या बनवून आहेत. आता पुढे काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. ओके, मी आता हे घेतलेलं आहे स्ट्रेटनर घेतलेलं आहे. ओके, स्ट्रेटनर घेतलं तर स्ट्रेटनरमधून आपल्याला काय करायची, एक पाकळी काढायची हीट करून. ओके, ही अशी ठेवली बघा, तुम्ही बघू शकता. मी अशी ठेवले, तुम्ही बघू शकता. आणि तिथे असं धरून ठेवलेलं. ओके, 5 मिनिटं धरून ठेवायची. ओके, 5 मिनिटं काय करायचे, धरून ठेवायचे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे. ओके, तर आपली ही एक पाकळीची स्ट्रेटनिंग झाली. दुसरी पाकळी ठेवायची आपल्याला. ओके, दुसरी पाकळी ठेवली. ओके, दुसरी पाकळी ठेवून आपल्याला पूर्ण या 5 पाकळ्यांना काय करायचं, हिट करायचं. ओके, स्ट्रेट हिट करून घ्यायचे त्याला स्ट्रेटनरमध्ये. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे. आपल्याला 5 पाकळ्या इथून ह्या 5 पाकळ्या आपल्याला स्ट्रेटनरमधून काढून घ्यायच्या आहे. ओके, स्ट्रेट करून घ्यायच्या आहे स्ट्रेटनरमधून. पाणी स्ट्रेटनिंग करून तयार झालेलं आहे. आता हे थोडं आपण स्ट्रेटनिंग करून घेतली, आपल्याला साईडला ठेवली. तर मी ग्रीन स्टिक घेतल्यानंतर एक घेतली, तर घेतली त्याच्या पाकळ्या तयार एवढी सोडून इथे खाली अशा हे करते. ओके, तुम्ही बघू शकता 4 पाकळ्या करायच्या आहेत. ओके, 4 तुम्ही बघू शकता 4 पाकळ्या बनवून तयार आहेत. आणि याला मी इथे असं पॅक करून घेतलं. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पॅक करून घेतलं. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इथे करून घेतलं पॅक. तुम्ही बघू शकता. आता इथे आपल्याला स्ट्रेटनिंग फिरवून घ्यायचं. ओके, काय करायचं, स्ट्रेटनिंग फिरवायचं. तुम्ही बघू शकता आपल्याला इथे स्ट्रेटनिंग फिरवून झालेली आहे. ते झाल्यानंतर इथे आपल्याला थोडासा असा आकार द्यायचा. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इथे पानाचा आकार देते. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इथे पानाचा इथे लॉक करून घ्यायचं असे पाणी. ओके, लॉक केल्यानंतर इथे तुम्ही असा पानाचा आकार द्यायचा. ओके, आता तुम्ही बघू शकता की आपलं बनवून तयार आहे. आता हे पाणी जॉईन कशी करायची ते स्ट्रेटनिंग केली मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला दाखवते. ओके, इथे थोडासा असा दिलेला आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे दिली जाते आणि हे पाणी इथे अटॅच करते. तुम्ही बघू शकता इथे थोडा असा वेळ लावते. दुसरं पाणी इथे अटॅच करते. ओके, तुम्ही बघू शकता लगेच थोडा मी इथे लावते. दुसरं फुलं मी इथे अटॅच करते. ओके, इथे ग्लू लावली. इथे ग्लू लावल्यानंतर मी इथे खूप अटॅच करते. तुम्ही बघू शकता अटॅच केल्यानंतर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे अटॅच केल्यानंतर मी बॅक साईडने थोडा इकडनं असा ग्लू लावते. ओके, तुम्ही बघू शकता आणि हे फुलाला मी इथे असं अटॅच करते. ओके, तुम्ही बघू शकता अटॅच करून घेतलेलं
ही इथे अटॅच करते. नंतर मागचं मी थोडंसं कट करून टाकते. ओके, कट केल्यानंतर तिथे मी नॉर्मल असा ग्लू लावते. ओके, तुम्ही पाहू शकता. ग्लू लावल्यानंतर ही जी आपण तयार केलेला बेस आहे त्याच्यावर मी असं ठेवते. ओके, तुम्ही बघू शकता. ओके, तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ठेवलेलं आहे. ओके, आणि ह्या पानांना थोडंसं इथे ग्लू लावून ओके तुम्ही बघू शकता इथे आपण जॉईन करून घेते. ओके, या पानांना आपण इथे असं जॉईन करते ग्लू. ओके, तुम्ही बघू शकता आपण इथे जॉईन करतो. जॉईन झाल्यानंतर आपल्याला आता ह्या पानाला काय द्यायचं आहे, आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे आकार देते. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे आकार देते पानांना आणि फुलांना. ओके, ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे आकार देते. ओके, तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे आकार देते. आता हे फूल तयार झाले. ओके, मी आता कोलम घेतलं. ओके, आता मी घरी तयार केलेले कोलम घेते. ओके, कोलम घेतल्यानंतर आता आपण रेड कलरचे कोलम घेऊ. ओके, कोलम घेऊया. ओके, कोलम घेतल्यानंतर मी आपण अशी फोल्ड करू. ओके, तुम्ही पाहू शकता आपण असं फोल्ड करतो आणि इथे थोडासा नॉर्मल असा ग्लू घालतो कोलम. ओके, आपण कोलम पहिले आपण सेट करून घेऊ. ओके, सेट केल्यानंतर कोलम घेतल्यानंतर इथे थोडासा असा ग्लू लावतो. अटॅच करतो. आपण कशा प्रकारे फुलांमध्ये अटॅच करून घेतलं तुम्ही बघू शकता. फुलांमध्ये असं अटॅच करून घेतलेलं आहे. आपलं सुंदर असं फूल बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता आपलं सुंदर असं फूल बनवून तयार आहे. ओके, आपलं सुंदर असं फूल बनवून तयार आहे. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. आपलं सुंदर असं फूल बनवून तयार झालं आहे. ओके, आपलं सुंदर असं फूल बनवून तयार झालं. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.